बापूसाहेब, बापूसाहेब झोपलेत वाटतं. बापूसाहेब, बापूसाहेब, बापू तुम्ही इकडे आहात? मला वाटलं वर आहात. पुस्तक आणले तुमची. अरे वा, बघू बघू. आणि ते दुसरंही बघू. नाही नाही, ते मी मीनाक्षीसाठी आणलंय. तुमचं म्हणणं पटलं मला. मुलींनी सुद्धा योगा करायला पाहिजे. ऐक ऐक मीनाक्षी, ते ना विशेषतः 5-32 वरचा योगा वाचा. नवीन योगा आलाय, चिट्टी योगा. बाय बाय. त्या मुली कधी वेळेवर यायच्या नाही. वेळेवर येतील त्या मुली कसल्या. मिनी डार्लिंग, तुझे हात एवढे राखट कसे? बरीच काम करतेस वाटतं. मिनू 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 मिनू. मिनोबा आहे, मिनोबा. मिनोबा, बापरे, म्हणजे तिचा बाप आला की काय? अरे तू इथं कशाला तडमडतोयस? तुझ्या समोर मी तिच्याशी कसं बोलायचं? काय मला मालकानी बोलवलंय. मग काय म्हणून मी मर्फीला तुझ्याकडे सोडायला आलोय. मर्फीला? हे बघ. अरे अरे अरे, मी मर्फीला कसं सांभाळणार? ते तुझं तू बघ, मला माहित नाही. अरे असं काय करतोस? त्याच्या समोर आम्ही बोलायचं कसं? तू काय बोल, त्याला थोडंच कळणार आहे. तेही खरंच. अरे पण मालक, मालकानी बोलवलं, मी काय करू? ते पण मालक. अरे मालक ओयला त्या मालकाच्या. अरे विलास, तुम्हाला काय झालं हसायला? आमचा सगळा प्रोग्राम बोंबलवलात. हाततोय आता ते गप्प राहायचं तर मार देईन सांगून ठेवतो. आले लालायची नाही कुचू कुचू. आता तुझी काकी येणार भेटायला मला. कुचू कुचू. हे जरा लक्ष द्या रे. मर्फी घाबरू नको. हा ते सगळं जाऊ दे रे. आता मात्र लग्नाचा विचार करायलाच पाहिजे. खूप विचार करूया, पण तुझ्या बापूजींचं काय? अरे मी त्यांच्याजवळ तुझ्याबद्दल एवढं कौतुक केलं माहितीये. त्यांना सांगितलं तू योगासनांचा अभ्यास सुरू केला. असं सांगितलं आणि त्यांनी खरंच योगा करून दाखवायला सांगितलं तर काय करायचं? वेळ आल्यावर तुझ्या बरोबर लग्न करून मी संसारात पडण्याऐवजी संकटातच पडणार आहे ग. ते जाऊ दे रे. ए तुला खरं सांगू, माझी ना लग्नाबद्दल खूप स्वप्न आहेत. ए तुझी नाही आहेत की? लग्न झाल्यानंतर बायकोनं माझ्या लायब्ररीतल्या पुस्तकानं अगदी मुलासारखं जपावं. असं जपावं जसं मी मर्फीला जपतो. मर्फी मर्फी मर्फी. बापरे, त्याला मी एकटा सोडून आलोय. चला काय जरी सांगशील की नाही? मर्फी, नक्की इथेच ठेवला होतास ना त्याला? मर्फी मर्फी मर्फी. विलास, मर्फी कुठे? अरे मर्फीला कुठेतरी बागेतनं पळवलं यार. पळवलं? आणि तू काय करत होतास? मी भलत्याच भानगडीत अडकलो होतो. काय नालायक माणूस आहेस रे. लाज नाही वाटत रे? बसला असेल त्या मीनाक्षीच्या गळ्यात गळा घालून. त्या पोरीच्या ना त्या पोराला विचारलास? नाही रे, त्याला व्यवस्थित बाबागाडीत ठेवला आणि मगच गेलो. अरे काय मगाच गेला, बोलत बसलाय. चला बरं, शोधायला पाहिजे. चला बरं. बाबा, एक लहान मूल पाहिलं का कोणाजवळ? अहो, बागेत जेवढी फुलं आहेत तेवढी मुलं येतात. मी कुठे पाहू मुलांना? चल सरंग सरंग सरंग. हे काय करताय? नाही, तुमचा मुलगा कसा दिसतो ते बघत होतो. अहो तुमचं डोकं बिका ठिकाणावर आहे की नाही? ही मुलगी आहे. माळी भाऊ, आम्ही त्या बाळाला झाडाजवळ ठेवलं होतं. कुणीतरी पळवताना तुम्ही पाहिलं का? तुमची बी कमाल आहे बुवा. मुलाला सायकली सारखा झाडाला लावून ठेवला. मला नाही माहित. भैयाजी, किसी बच्चे को रोते हुए देखा? अरे भाई, मैं सिर्फ ग्राहक देखता हूँ, बाकी कुछ दिखाई नहीं देता मुझे. बर्फीला कोणी पळून गेलं चला, त्याचा वाटोळ होईल. आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? ही बाबागाडी तरी कशाला ठेवायची? असू दे, त्याची एक आठवण म्हणून. मर्फी, गॉड इज ग्रेट. मर्फी मर्फी मर्फी. बाई बाई, तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. उपकार देवाचे माना. मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं. एवढं जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं. मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात. पण तुम्ही नेमक्या इथे कशा काय आलात? आणि तुम्हाला मर्फी सापडला कुठे? मी जवळच कामाला असते. मी याला तुमच्या बरोबर पाहिलं होतं. बागेत बाबाकडे घरंगळत जाताना पाहिली.
मी धावत जाऊन त्याला उचललं. तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही, म्हणून त्याला इकडे घेऊन आले. बाई, तुमचे उपकार कसे म्हणावे तेच मला कळत नाहीये. बाई, हे थोडे पैसे ठेवून द्या. नाही नाही, मी तुमच्यावर उपकार म्हणून तुम्हाला देत नाहीये, फक्त थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय. बर्फी हरवल्यामुळे आमची काय अवस्था झाली त्याची तुम्हाला कल्पना नाही येणार बाई. नेहमी जवळ असणारा मुलगा दृष्टीवर झाला की काय होतं ते चांगलं माहितीये मला. पैसे नको आहेत मला. माझ्या चोनूल्या कुठे गेले तू मला टाकून? अब तुझ्या त्याची कुकूला आणला आणि तू गेला का? मलकी बाबा, अरे कुठे होते तू? हसतो बघ काय गेलं आचला? म्हणजे ते एन्जॉय करतोय तो. तुला मी सांगतो मल्फी, हा तुझ्या काका आहे ना, काका हा एक नंबरचा गधडा आहे, गधडा. म्हणून हे असं झालं सगळं. नाहीये मलपी, या काकाने तुला संध्याकाळी शांबाला असतं तर ही वेळ आलीच नसती. माझा काही दोष नाही रे, माझा काही दोष नाहीये. लोळू नको तू. तुला सांगतो, हा तुझा काका आहे ना, हा काकूच्या माग गेला. झालं होतं त्याला ना बाबा ना, आपला काका टचाच आहे. खरं सांगू विलास, त्या बाईनं मर्फीला परत आणलं म्हणजे ती बाई खरंच ग्रेट आहे नाही? हा, हो ना. अशी प्रामाणिक आणि प्रेमळ बाई मर्फीला सांभाळायला मिळाली तर किती बरं होईल नाही? साहेब, बाळाची गाडी. चल चल मेरे साथी. किती आनंद झाला मला. नाही अर्धा तुटू का गेला? ते काय झालं, गडबडीत स्वतःच्या मापाचे कपडे घालायला विसरलो. जीप पडल. अरे वा, बाबांनी नवीन फर्निचर घेतलं वाटतं. अरे वा, नवीन टेप रेकॉर्डर. अरे वा, नवीन टीव्ही सुद्धा, फ्लावर सुद्धा नवीन दिसतंय. हे सगळं बाबांनी विकत घेतलं. असू दे, मजा असू दे, मजा. बाबा काही विकत नाही घेत, काही सगळे लोकच त्यांना देतात. त्या दिवशी किती बाबाला खूप पैसे दिले होते. मजा आहे ना तुमच्या बाबांची? लकी आहेत. कुठे आहेत बाबा? नेहमी बाबा काव लागतं तुम्हाला. एक दिवस असू दे, ती वाचलेली पुस्तकं परत देताय ना? पहिल्यांदा नवीन कुठची पुस्तकं आणली ते सांगतो ना, पण तुम्ही आणू नका, पोटातलं पाणी हलतं. देतो. ही बघा, महिन्याभराची पुस्तकं आहेत. प्रेमाची कुठची पुस्तकं आहेत हो याच्यातली? प्रेमाची? कुणाची होतेस का वंदना? आपले पुस्तक वाले सारंग. ठीक आहे पुस्तक. तुझं इथं बसायचं धाडस झालं. तुमच्या मुलीच्या बाजूला बसायचं म्हणजे धाडस नाही का? वंदना, तू आधी आत जा. जा. हे बघ, आम्ही सरकारी अधिकारी आहोत. दिसतच आहे. आमच्याकडे धोबी, मी नाही. पेपरवाले, मी अजिबात नाही. पॉलिशवाले, मुळीच नाही. लायब्ररीवाले, नाहीच नाही. मी आहे. बसलेला चालत नाही. माझी पुस्तकं देत आहे ना? हात गेला माझा. काल आला नाही. मी शिस्त बिघडलेली मला आवडत नाही. ठीक आहे, बसा. थँक्यू. मी त्याला बसू नका म्हटलंय. सॉरी. मोठा उठलो ना. पण लागेल हाताला. बसा हो. नाही, मला कामात जायला पाहिजे. काय आम्ही सरकारी अधिकारी. दिसत नाही. ऑफिसातला काय किंवा घरातला काय, बॉस समोर आला की त्याचा मान राखायचा. तो गेला की तंगड्या पसरून बसायचं. डोकं खाजवत आहे. त्याचं काय, आम्ही कधी सरकारी नोकरी केली नाही ना, त्यामुळे माहित नाही काय असतं ते. सरकारी नोकरीत फार जागरूक राहावं लागतं. तेच पुराण ऐकून दाखवणार 2 तास डॉलर म्हणजे. एका कलेक्टरनं मला असं छळलं, म्हणजे काय, स्वतःप्रमाणे सगळ्यांनी सचोटीनं वागावं असा त्याचा हट्ट. एक दिवस असा इंगा दाखवलाय त्याला. बस मला फी कधी दाखवताय? फी द्यायची तर हो. पण त्या कलेक्टरने एक दिवस काय केलं माहितीये काय का? केलं? सगळं माहित आहे मला, पाठ झालंय माझं. पाठ आहे? हो ना. फी देताय ना? काय घेणार ना? नको. कॉफी नको. तुमचा बॉस चिडेल. बॉस निघालाय. ही बोंबलली माझी. मित्र आमच्या हेड क्लर्क सारखा नुसत्या आवाजाला घाबरला. तुम्ही येताय ना? आलो ना. हा काय निघालोच. अरे
तुम्ही या ना, या या या. अरे तुम्ही आलात बाळ मजेत आहे ना? हा बघा ना. ओ, इकडनं चालले होते, म्हटलं बाळाला बघून जावं. बल का मल्फी महाराज, बघा, काल बघा. तुम्हाला या बाईंनी वाचवलं. चीज म्हणून गो पापा दे बघू काय काका लोकांची कशी फजिती केली. असू दे लाजा. अरे 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 तुला काय केलं तू हे? तुला पापा ज्याला चांगले चूक करून ठेवली चावत. असू द्या हो. हा मायेचा प्रसाद असतो, तुम्हाला नाही कळायचं. बाई एक विचारू तुम्हाला. त्याआधी मीच तुम्हाला एक विचारते. तुम्ही मला या मुलाला सांभाळण्याची नोकरी द्याल? अरे आम्ही सुद्धा तुम्हाला हेच विचारणार होतो. तुम्ही मागाल तो पगार देऊ. मायेला पगार नसतो. या पोरानं माया लावलीये मला. तुम्ही राहता कुठे? म्हणजे तुमच्या घरात काही माणसं? मला कोणीच नाही. मी इथे शेजारच्या सोनावण्यांकडे काम करते आणि त्यांच्या गॅलरीतच राहते. मग त्यापेक्षा तुम्ही इथे येऊन का राहत नाही? म्हणजे मुलाबरोबर तुम्ही घरालाही सांभाळू शकाल. तुमचे फार उपकार होतील. उपकार कसले त्यात? तुमच्या रूपानं मर्फीला आई मिळेल. ओले ओले रडू नका. माझ्या बाळाचे कपडे ओले झाले ना. चल चल चला, आपण आपल्या माझ्या बाळाचे कपडे बदलूया. चला.